महेश या महेश. चला आपण मायक्रोफोनवर बदल करूयात. तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव सर. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. रजा तो बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. साथीनं मोहाफिज. आज दोघांनीही खूप चांगली बॅटिंग केली आहे. मोफिज असेल किंवा रजा असेल, दोघांनी दर्जेदार खेळ दाखवला. त्यांच्या विपक्षामध्ये आज त्यांचाही खेळ खूप चांगला राहिला आहे. ते क्रियांश 11 चिंचगर हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा आहेत. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल घेऊन मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर रजाच्या विरोधात. पहिला बॉल सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातात. मयूर पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एनकडे त्याच्या विरोधामध्ये नव्यानं दाखल झालेला फलंदाज अली आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरणामध्ये आलेला गारवा तो लो स्कोरिंग मॅच त्या इथे घडवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण खूप जेव्हा वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो ना, तेव्हा फटके ते तेवढ्या प्रॉपर पद्धतीने येताना पाहायला मिळत नाही. 25 ते 30च्या दरम्यान जरी धावसंख्या दाफलकर उभी राहिली तरी एक चांगली मॅच ती पाहायला मिळेल. मयूर ठाणगे तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र बॅटच्या अटलासाच्या कडेला लागला. एक करता इथे कॉलिंग होतं, रोखलं गेलं. बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आलाय. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगानं योग्य टप्प्यावरची गोलंदाजी मयूर ठाणगे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल त्यानं योग्य टप्प्यावर टाकले, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची धाव न खर्च करता एक महत्वाची विकेट रजा ज्याला त्यानं माघारी परतवलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल 1 बाउन्स निघून जाईल सीमा रेषा पार. या डावाचा पहिला चौकार आलाय. 4 मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचती आता 0-4 या आकड्यावर. मयूर चांगली गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळालाय. एक चौकार जरी आला असला. मयूर ठाणगे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजची रात्र जर आपण पाहिली तर एक क्षेत्ररक्षण जे चर्चेमध्ये राहिलं महेश गावित. वा काय फिल्डिंग केली आज, लाजवाब. उद्या निश्चित त्याच्या त्या क्लिप व्हायरल होत असताना पाहायला मिळतील. भाई पाटील वसुरी यांच्याकडनं डीजे आपल्याकरता 100 रुपये आलेत, जे त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
धावसंख्या 5 आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तो आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर ठाणगे हाताळत असताना पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एंडकडे मोफिज डावकुरे हाताचा बॅटर आहे जो आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल ओव्हर नंबर 1 मधला. धावसंख्या 5. यावेळेस मात्र मोफिजनं इनफिल्डच्या वरनं चांगला फटका खेळलाय. बॉल कव्हरच्या दिशेनं चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी बॉलला जिथे पोहोचायचं तिथे पोहोचून गेलाय. त्यामुळे चौकार तो इथे परावर्तित होईल. एक चांगला फटका ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, रूम दिला, त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला आणि अगदी कलात्मक कॉपीबुक स्टाईल ज्याला म्हणतात त्याचा अवलंब करताना चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आदेश ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. चला गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. विनंती आहे थोडीशी घाई करा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आदेश अली करता हा बॉल खोलटप्प्याचा होता, खोदून काढलाय, मिड विकेटकडे खेळलाय. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत उचललं तिथे 1 रन जी दाफलकावर जोडले जाईल. अगदी पहाटेच्या सुमारास हे सामना आता सुरू आहे. 10-1 अशी स्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. 1.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही खूप सारी लोक ऑनलाईनच्या स्वरूपाने मॅच पाहत आहेत. दहा धावा एकेरीकडनं दुहेरीकडे धावफलक जाऊन पोचते. पहाटे रन्स बनवणं तेवढं सोपं नसतं जेवढं तुम्ही रात्री रन्स बनवता. त्यामुळे या पहाटेच्या सुमारास 30च्या जवळपास जर धावसंख्या पोचली तर एक चांगली टोटल असू शकते. पुढचा बॉल मॉफिज करता चांगला चेंडू फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 4 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साकारली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप. आज अक्षयला काय झालंय कळत नाही. आज झेल सोडतोय. एरवी अगदी खूप चांगली फिल्डिंग करण्याकरता अक्षयला ओळखलं जातं. मात्र आज त्याच्याकडनं झेल ड्रॉप ते होत असताना पाहायला मिळत आहेत. इथे चिवंदान मिळतंय आणि रनही मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 11. 1 विकेटच्या पतनानंतर 1.3 चा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. क्रियांश 11 चिंचगर आज त्याचा परफॉर्म चांगला झालाय. उमर 11 वडवली चांगला परफॉर्म करताना पाहायला मिळाली. ओमसाई निंबवलीचा संघ जो शेवटच्या मॅच करता पात्र ठरलाय. आदेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल तिथे खोदून काढला. तिथे मिड विकेटच्या जवळपास खेचला. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या आकड्यावर. सिंगल त्या दाफलकावर जोडल्या गेलं. आज संपूर्ण रात्र हेच तंत्र राहिले टीम उमर 11 वडवलीचं की सिंगल डबल घ्या, स्ट्राईक रोटेट करा आणि तिथनं मग
मोठे फटके खेळताना मॅचला आपल्या बाजूने खेचा. 1-2 लूज बॉल त्याचा शोध करतायत आणि कंटिन्यू सिंगल डबल त्या ऑन ठेवतायत. पुढचा बॉल फुलटॉस आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळला तिथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत इथे फील्ड केला 2 धावा त्या सुरक्षिततेने धावफलकावर पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचते ती 13 या आकड्यावर. 1.4 चा खेळ 14 धावा 2 धावा आल्यात यावेळेस. त्यामुळे 14 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला तो प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉफिसनं बॉलला उडवलाय. उंची जास्त आणि लांबी कमी आहे आणि तिथे एक चांगला झेल तो तिथे कॅरी झालाय. अक्षय यावेळेस मात्र तो महत्वाचा झेल टिपत असताना चुका होतात. त्या चुका सुधारणं गरजेचं आहे आणि यावेळेस चूक सुधारल्यानंतर त्यानं तिथे नमन केलं गरजेचं आहे. आज माझा दिवस थोडासा खराब होता. हे बघा तिथे झेल कंप्लीट केल्यानंतर त्यानं ज्या पद्धतीनं त्या चेंडूला नमन केलं ना ते पाहण्यालायक होतं. ते थोडंसं पाहायला एक वेगळी मजा येते. हे बघा तिथे त्यानं दर्शवलं की आज चुकी होतीये, त्या चुकींमधनं मी सुधारतोय. त्या चुका मी सुधार करत असताना हा चांगला कॅच घेतोय. हे बघा त्या चेंडूलाच तो पाया पडला कारण तो त्याच्या हातामध्ये यायला तयार नव्हता. आत्तापर्यंत 2 वेळा झेल त्याच्याकडनं सुटले होते. हे गरजेचं आहे जे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कर्णधार सुद्धा आहे आणि बॉल हातात येत नव्हता जयेश पाटील. त्यामुळे रिस्पेक्ट या खेळानं तीच आम्हाला करायला शिकवली आणि ती केली पाहिजे. चुका झाल्या तर मग त्या चुका एक्सेप्ट करा, त्यामधनं शिका आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा. ते अक्षयने केलं यावेळेस. 2 ओव्हरचा खेळ त्यानंतर 14ला 2 अशी स्थिती आहे. नवीन गोलंदाज कल्पेश आलाय. शेवटच्याने अंतिम अल्पेश जी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 15 या आकड्यावर. 15ला 2 अशी स्थिती आहे. 2.1 चा खेळ झाला. शेवटचं षटक आहे. 1-2 मोठे फटके आले तर निश्चित मॅचमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीने रंगत येऊ शकते. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर खूप शांत ठेवलं इथे. यावेळेस मात्र फटका तो हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक तो बॉलचा पाठलाग करतोय. झेल तिथे होणार नाही. मात्र क्षेत्ररक्षकांच्या बॅकअपमध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा मिळाला. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावर. 2.2 चा खेळ त्यानंतर 19 रन्स धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ तो इथनं बाकी आहे. कसा खेळ असेल या 4 बॉलचा, किती धावा धावफलकावर जोडल्या जातील ते पाहण्यालायक ठरणार आहे. क्रियांश 11 चिचगर आतापर्यंत तर त्यांनी फलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने रोखलंय. मात्र येणारे 4 बॉल या मॅच मधले सर्वात महत्वाचे 4 बॉल आहेत. बघूया हे 4 चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळले जात आहेत. कुठल्या टप्प्यावर इथे मारा तो केला जातोय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट उंच हवेत बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. दमदार आपली पावर या फटक्यावर दाखवली आहे. तिथे फलंदाज फरमान बॉलवर तिथे षटकाराचं फरमान काढलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. मसल त्याची पावर दाखवली येते. बलदंड देहयष्टी आणि प्रचंड ताकद ती फरमानकडे आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमध्ये बॉल आला तर तो मैदानाच्या आत भेटणार नाही. पहाटेच्या सुमारास एवढ्या कडाक्याच्या थंडीत षटकार मारणं ते सोपं नाहीये. एरवी 2 दिवस ते फरमान करू शकतो कारण तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता तिथे आता मात्र कॉलिंग केलंय. बघा कलेक्शनमध्ये हलकीशी चूक ती तुम्हाला महागडी ठरू शकते. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय.
या दोनच्या मदतीनं धावसंख्या आता वाढली आहे, पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ते एकंदर 27 धावा. लढण्याजोगं बळ निर्माण झालं. 4 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळ आहे. अल्पेश दादा त्याला थोडंसं महागडं ठरवलं. एक षटकार एक चौकार अशा 13 धावा त्याच्या या 4 बॉलमध्ये एकवटल्या गेल्यात. त्याचं प्रमुख कारण फरमान जो मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय सध्या. जिथे कोणाला षटकार मारणं शक्य होत नाहीये तिथे फरमान ते षटकार मैदानाच्या आतनं खेळतोय. यावेळेस मात्र कव्हर मधनं चांगला दर्जेदार आणि दमदार लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चौकार 4. एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तो इथे आपल्याला फरमानकडनं पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 4 न वाढताना पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 31 धावा. हे बघा फरमान तिथे आपल्या मनगटाचा चांगला वापर, आपला फोरआर्म्स चा चांगला वापर करतोय. तिथे ताकद झोकतोय फटक्यांमध्ये आणि ताकद झोकणं या पहाटेच्या सुमारास महत्वाचं आहे आणि ते करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, मात्र फरमानची ताकद ती बॉलला शोधून आणायला भाग पडेल. बॉलला फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. या षटकारानं धावसंख्या 37 विजया करता 38 धावसंख्येचं लक्ष्य. हॅलो. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि उत्तरार्धाच्या खेळाला ती सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्रियांश 11 चिंचगर या संघाला विजयाकरता 38 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवलं गेलंय. या 38 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता प्रसाद शेलार या कंडिशन मधला सर्वात महत्वाचा बॅटर तोही ठरू शकतो, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. कारण पहाटेचे 3:45 वाजलेत आणि या सुमारास षटकार मारणं ते ताकदीच्या जोरावर शक्य होऊ शकतं आणि प्रसाद शेलार तोही ताकद झोकत चांगले फटके खेळण्याकरता ओळखला जातो आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर मयूर ठाणगे जो फलंदाजी करण्याकरता येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कैफात जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
चला मॅच सुरू करायची आहे. वेळ घेऊ नका, विनंती आहे थोडंसं गेम स्पीडअप करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कैफात. पहिला बॉल प्रसाद शेलार करता. इथे मात्र पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एनकडे मयूर ठाणगे ज्याला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एनकडे प्रसाद आहे. चांगली गोलंदाजी कैफात त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. मयूर ठाणगे स्ट्रायकर एनकडे आहे. शॉट ऑफ लेन, त्यावर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल मिडल झाला नाही. मयूर ठाणगे जर आपण पाहिलं तर या सीझनमध्येही आपण यंगस्टर कुडूसकडे खेळताना खूप पाहिलंय. मात्र आता मूळ गावी जे असोसिएशनचे नवे रूल आहेत रेशन कार्ड, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो तिथे आता क्रियांश 11 चिंचगर या संघाकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर, गोलंदाज कैफात. यावेळेस मात्र प्रसाद शेलार, मी म्हंटल ना या कंडिशनचा सर्वात महत्वाचा बॅटर आहे. या कंडिशन्स मध्ये षटकार खेळण्याची कुवत जर सध्या कोणामध्ये आहे तर तो प्रसाद शेलार मैदानामध्ये आहे. इथे बघा घुटना टेकलाय आणि तदनंतर हा बॉल फेकलाय सरळ फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं षटकार. चांगला फटका इथे प्रसाद शेलारच्या बॅटमधनं आलाय. कैफातच्या विरोधामध्ये या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 7. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज कैफात, समोर प्रसाद शेलार. तो स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र तिथे परिवर्तन करणारा बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. सेलिब्रेशन तर आहे, मात्र पंचांवर काहीच प्रभाव नाहीये. तिथे चेक केलं जाते. सगळं चेक करा ना, कॅच कॅरी केलाय का ते पण सगळं चेक करा एकदा. दोन्ही पंच कॅच कॅरी योग्यतेने झालाय का त्याबद्दल थोडंसं डिस्कस करून एज कन्फर्म आहे आणि तिथे बोट आकाशाकडे गेलाय. प्रसाद आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं बटन खेळाडू बाद.
हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे एज तर होती तिथे बॅटची आणि कॅच ही योग्यतेने कॅरी केला गेला आहे. पंचांनी ते पाहिलं आणि तिथे विकेट ते आपल्याला पाहायला मिळते. प्रसादला माघारी परतावं लागतंय. महत्त्वाची विकेट आहे. प्रसाद तो इथे परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे खराब फिल्डिंग. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. कसा आलाय ते महत्वाचं नाहीये. चौकार येणं महत्वाचं आहे आणि इथे क्रियांश 11 चिंचगड संघाकरता चौकार आलाय. बॉल 4 मध्ये परावर्तित झालाय. धावसंख्या 11. वेट केला आणि खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर बॉल थोडासा थांबून आला होता. फलंदाजाने पॉज घेतला आणि त्यानंतर कव्हरमध्ये खेळण्याचा इरादा तो अक्षयने दर्शवला आणि खूप चांगला फटका अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकानं साथ दिली त्याला. त्याच्याकडनं मिसफील्ड झाला आणि त्यामुळे चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होत गेली. धावसंख्या 11. 1 विकेटच्या पतनानंतर 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. इथे मात्र एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल डॉटच्या स्वरूपानं आलाय आणि ओव्हर ती इथे समाप्त झाली. या पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 11 धावा. अकराला 1 अशी स्थिती ती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 ते सध्या प्रगतीपथावर येते. बघूया दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो कशा पद्धतीने असेल. फरमान ज्यानं या धावा बनवल्या, ज्यानं ही मॅच ती ऑन ठेवली शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्यानं विध्वंसकडे विस्फोटकतेने बॅटिंग करताना मॅचला रंगतदार स्थितीकडे घेऊन गेला, तो फरमान आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज मयूर तो फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली ठेवला. फरमान अगदी दर्जेदार खेळ या मॅच मध्ये करताना पाहायला मिळते. साजिद मुकरी खूप चांगले विकेट किपिंग. कारण वय ते मॅटर करतं क्रिकेटच्या खेळामध्ये. मात्र वय जरी 40+ असलं तरी अजूनही तीच 19-20 वर्षाच्या मुलाची जी कर्तबगारी असते ना, ती विकेटच्या मागे पाहायला मिळते. साजिद मुकरी नाईटमध्ये विकेट किपिंग हाही एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ते सध्या साजिद मुकरी खूप चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑनसाईडला खेळला गेला आहे. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आहे. डबल करता तिथे प्रयत्न नाही. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. साजिद मुकरी यांच्याच नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं काम त्यांचंही. विकेट कीपर एक खूप महत्त्वाचा भाग आहे. कायम दुर्लक्षित असं म्हणू शकतो आपण. कारण दर्जेदार झेल ड्राईव्ह करून पकडणं हे काम तो सातत्याने करत असतो विकेट कीपर. चेंडूला कलेक्शन त्याने योग्यतेने केलं तर धावा वाचतात, कॅचेस येतात, विकेट बनतात. हे बघा, वाह काय विकेट किपिंग होती. मी त्याचाच उल्लेख करतोय आणि तेच काम सध्या मैदानात करतोय. वाईट बॉल त्याला स्टॉप केलं. याआधी मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करून त्यानं ज्या पद्धतीने फील्ड केला होता. धावसंख्या 13 आहे 1 विकेटच्या पतनानंतर. 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी फरमान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर करत असताना पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे. झेल सुटलाय तिथे. एक रन ती धाफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 14-14 या आकड्यावर. 1.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला खेळ तो आज उमर 11 वडवली कॅम्प या संघाकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फरमान आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे फलंदाज मयूर ठाणगे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पंच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. अंपायर रिव्ह्यू आहे वाईट साठी. इट्स अ फेअर बॉल. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या दाफलकावर 14 ती आपल्याला पाहायला मिळते. 38चं लक्ष आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 24 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्याकरता करतोय मयूर प्रयत्न, मात्र बॉल मिडल होत नाहीये. चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. 1च्या मदतीनं ओव्हर झाली आहे. समाप्त. आता येणारे शेवटचे 6 बॉल विजया करतात 23 धावसंख्येचं लक्ष. पहिलाच बॉल इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहतोय. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. तिथे 1 रनच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पुसते 16 वर. आता विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. प्रत्येक बॉलवर मोठा फटका तो मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. फुलटॉस होता, त्याला हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉलवर झेपावतोय आणि इथे कॅच. विकेट मिळेल खेळाडू बाद. येणारे 4 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. हा बघा तिथे फुलटॉस होता, मात्र बॉल वर लागला, त्यामुळे जास्त वर गेला. डिस्टन्स ते मिळालं नाही आणि माघारी परतावं लागलं. चांगला रनिंग कॅच तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र हाही बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षकाकरता संधी आहे, मात्र 1 रन ती इथे कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते इथे एकंदर 17 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथे 21 या धावसंख्या म्हणजे इथे फक्त औपचारिकता उरती. पुढचा बॉल वेगवान तेच तर्रार बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. फक्त 2 चेंडूची जी औपचारिकता आहे ती. चला निंबवली संघाचा कर्णधार आपण संपर्क साधायचा टॉस करण्याकरता. ओमसाई निंबवली आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे आणि या मॅचवर निर्विवाद वर्चस्व ते इथे
प्रस्थापित केलंय. फरमान त्याचा रोल या मॅचमध्ये खूप महत्त्वाचा राहिला. बॅटिंग करताना असेल, गोलंदाजी करताना असेल, त्यांनी खूप चांगलं प्रावीण्य दाखवलं. आपल्या खेळाची जी गुणवत्ता आहे ती मैदानाच्या आतनं प्रदर्शित केली आणि ही मॅच आपल्या बाजूने खेचली. इथे विजयी होतीये टीम उमर 11 वडवली कॅम्प. उमर 11 वडवली कॅम्पला शेवटच्या मॅचच्या इथे लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम क्रियांश 11 चिचगर. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. चला बोट टीम कॅप्टन, आता वेळ घेऊ नका, लगेच टॉसला या. ओमसाई निंबवली आणि उमर 11 वडवली